वेलकम डिअर स्टुडंट्स. तर आता तुम्हाला माहित आहे की सेल डिव्हिजन आपल्या बॉडीसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि सेल डिव्हिजन म्हणजे काय. तर सेल डिव्हिजन म्हणजे काय, तर एक सेल दोन डॉटर सेल्स मध्ये डिवाइड होते, बरोबर. आता ही जी पहिली सेल असते त्याला आपण काय म्हणतो, पॅरेंट सेल. आणि ज्या न्यू फॉर्म होणाऱ्या सेल असतात या पॅरेंट सेल पासून, त्यांना काय म्हणतात, डॉटर सेल्स. ठीक आहे. जसे की तुमचे पॅरेंट असतात ना, तुमच्या पॅरेंट पासून तुम्ही तयार झालेले आहेत, म्हणजेच तुमच्या पॅरेंटला म्हणतात पॅरेंट आणि तुम्हाला म्हणतात डॉटर. तर तसंच या पॅरेंट सेलला म्हणतात पॅरेंट सेल, कारण तिच्यापासून सेल्स तयार होत आहेत आणि ज्या सेल तयार झाल्या त्याला आपण म्हणतो डॉटर सेल्स. तर ह्या प्रोसेसला आपण म्हणतो सेल डिव्हिजन. मग सेल डिव्हिजन आता आपल्याला शिकायची आहे, पण सेल डिव्हिजन शिकण्याआधी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. तर तेच आपण आता शिकणार आहोत. बघा, आता कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणा किंवा आपली ह्युमन बॉडी म्हणा, तर त्यामध्ये काही एकाच टाईपच्या सेल्स नसतात. डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत आपल्या ह्युमन बॉडीमध्ये. जर आपण म्हटलं ह्युमन बॉडी बद्दल, तर आपल्या या ह्युमन बॉडीमध्ये मोर दॅन 200 टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. फक्त आपल्या बॉडीमध्ये नियर अबाउट 200 टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट आहेत. तर या 200 टाइप्स ऑफ सेल्सला आपण दोन मेन टाइप्स ऑफ सेल्समध्ये डिवाइड करू शकतो. एवढ्या साऱ्या आहेत, पण त्यांना जर आपल्याला मेनली डिवाइड करायचं असेल तर आपण दोन टाइपमध्ये डिवाइड करू शकतो. फर्स्ट वन इज सोमॅटिक cells and second one is germ cells. तर हे जे सोमॅटिक सेल्स आहेत, तर ह्या सेल्स कोणत्या आहेत, आपल्या बॉडीमध्ये जर्म सेल्सला सोडून बाकीच्या सगळ्या जेवढ्या सेल्स आहेत त्यांना आपण म्हणतो सोमॅटिक सेल. जसं की आपल्या बॉडीमध्ये कोणकोणत्या आहेत, आपण म्हणतो स्किन सेल्स आहेत, त्यानंतर मसल सेल्स, आपल्या ब्रेन सेल्स, लिव्हर सेल्स, देन ज्या किडनी सेल्स आहेत त्या सेल्स, देन स्टमकच्या लाइनिंगच्या सेल्स. तर अशा डिफरंट टाइप्स ऑफ सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये. जितके ऑर्गन्स आहेत त्या सगळे ऑर्गन वेगवेगळ्या सेल्स पासून बनलेले आहेत. तर त्या सगळ्या सेल्स म्हणजे आहेत सोमॅटिक सेल, फक्त जर्म सेलला सोडून. मग आपण कसं म्हणू शकतो याला, ऑल द सेल्स इन अवर बॉडी. फक्त कोण नाही, तर एक्सेप्ट germ cells are known as somatic cells. मग आपण एक्झाम्पल काय म्हणू शकतो, जसं की लिव्हर सेल्स, स्किन सेल्स, देन आपल्या ब्रेन सेल्स. ब्रेन सेल्सलाच काय म्हणतो आपण, नर्व सेल. ओके, सो ऑल दीज आर द सोमॅटिक सेल्स. मग आता जर्म सेलला सोडून आपण म्हणलं सगळ्या सोमॅटिक सेल, मग जर्म सेल नेमक्या कोण असतात. तर बघा, आपण जर ह्युमन बद्दल म्हणलं तर ह्युमन मध्ये मेल्स जे असतात, तर मेल्स मध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असते, बरोबर. आणि फिमेल्स मध्ये कोणती असते, तर फिमेल्स मध्ये असणार फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. याबद्दल आपण आपल्या नेक्स्ट चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये शिकणार आहे. तर मेल मध्ये असते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल मध्ये असते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे
तिचे वेगवेगळे पार्ट्स असतात. जसे की आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत. स्टमक आहे, फूड पाईप आहे, देन इंटेस्टाईन्स आहेत. तर तसं मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये पण वेगवेगळे पार्ट असतात. तर त्या पार्ट मधला एक पार्ट असतो टेस्टिस. तर या टेस्टिस मध्ये मेल गॅमिट्स प्रेझेंट असतात किंवा फॉर्म होत असतात. मग मेल गॅमिट कोण आहे? स्पर्म. तुम्ही तुमच्या 8-9 क्लास पासून शिकत आले आहेत की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये मेल गॅमिट असतात जे रिप्रोडक्शन साठी यूज होतात. तर ते कोणते असतात? स्पर्म्स. तर मग टेस्टिस मध्ये स्पर्म्स बनत असतात आणि हे स्पर्म्स म्हणजेच काय आहेत? आपले जर्म सेल्स. कारण जर्म सेल्सलाच सेक्स सेल्स असं म्हणतात. त्यानंतर आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. तर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट असतो, त्याला म्हणतात ओव्हरी. तर या ओव्हरी मध्ये बनत असतात फिमेल गॅमिट्स. अँड फिमेल गॅमिट कोणता आहे मग? एग सेल किंवा यालाच ओव्हा म्हणतात, उसाईट म्हणतात, बरेचसे नाव आहेत याला. तर तुम्ही एग सेल किंवा ओव्हा आठवण ठेवा. तर मग फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा एक पार्ट आहे ओव्हरी. ओव्हरी मध्ये बनत असतात फिमेल गॅमिट्स, दॅट इज ओव्हा. तर हे जे स्पर्म आहे आणि ओव्हा आहे यालाच म्हणतात जर्म सेल. आणि जर्म सेल्स ह्या मेनली रिप्रोडक्शन साठी यूज होतात आणि त्यालाच सेक्स सेल्स म्हणतात. सो द रिप्रोडक्टिव्ह cells are known as germ cells. मग आपण याला का शिकत आहे? आता तुम्हाला वाटेल की आपण तर सेल डिव्हिजन शिकत होतो, मग आता हे टाइप्स ऑफ सेल का शिकत आहे? तर बघा, ह्या ज्या दोन टाइप आहेत सेलच्या, सोमॅटिक सेल आणि जर्म सेल, तर यामध्ये वेगवेगळ्या टाइपचं सेल डिव्हिजन होत असते. सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये होते, सगळ्या सेल्समध्ये होते, पण ते दोन टाइपनी होते. तर या दोन्ही टाइपच्या सेलमध्ये वेगवेगळं सेल डिव्हिजन होत असते आणि म्हणून तुम्हाला ह्या टाइप्स ऑफ सेल माहीत असणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर आता हे झालं. आता त्यानंतर सेल डिव्हिजन शिकायचं म्हटल्यावर आपल्याला सेलचं स्ट्रक्चर पण माहीत पाहिजे. तर त्यासाठी आता आपण एकदा सेलचं स्ट्रक्चर रिवाइज करून घेऊ, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही.